नमस्कार, मी प्राध्यापक निलेश फागदुने, अकोला. एक वेगळ्या धाटणीची रचना आपण बघूयात. तो निष्पाप निरागस बालक ध्वजाकडे बघत बसला, तेव्हा त्याला त्या ध्वजात आपला सारा भूतकाळ दिसला. केशरी रंगाकडे ते मूल बघत होतं. केशरी रंगाकडे ते मूल बघत होतं. म्हणे अशाच रंगाचं रक्त कारगिलला माझ्या वडिलांचं वाहत होतं. जेव्हा त्याची नजर गेली तिरंग्याच्या पांढऱ्या रंगावर, जेव्हा त्याची नजर गेली तिरंग्याच्या पांढऱ्या रंगावर, तो म्हणाला, अशाच रंगाची साडी असते माझ्या विधवा आईच्या अंगावर. जेव्हा त्याच्या नजरेसमोर तिरंग्याचा हिरवा रंग आला, जेव्हा त्याच्या नजरेसमोर तिरंग्याचा हिरवा रंग आला, तो म्हणाला, अशाच हिरव्या शेतात आबा फाशी घेऊन मेला. झेंड्याचा दांडा बघून त्याला आठवली आपल्या म्हाताऱ्या पण लाचार झालेल्या आजीच्या हातातील काठी, आणि तो म्हणाला, सांगा गुरुजी, स्वातंत्र्य मिळवलं कशासाठी? शांततेचं प्रतीक, शांततेचं प्रतीक म्हणून अशोक चक्राचा निळा रंग आहे. मग जाती धर्माच्या दंग्यांनी वातावरण का तंग आहे? विचारे स्तब्ध होते तरीही त्याने दिला नारा. गुरुजी बिचारे स्तब्ध होते तरीही त्याने दिला नारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है इसकी यह गुलसिता हमारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा,